चालना देण्यासाठी सूरज गावण यांची खरं तर प्रचंड मेहनत असते आणि त्यांचा सन्मान घेतला जातो. संदीपजी पाटील यांच्या शुभ असते तर या सत्काराचा स्वीकार करायचा. सन्माननीय अनिलजी घरत साहेबांना विनंती असेल आपला देखील सत्कार केला जाईल मुख्य व्यासपीठावर तर या सत्काराचा स्वीकार करायचा. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली बॅटिंगसाठी स्वस्तिक म्हात्रे आणि अनंत म्हात्रे ही जोडी महत्वाची आहे. खरं तर पॉवर प्लेचं षटक 4 षटकांचा सामना 4 गोलंदाज वापरले जातील याची देखील दोन्ही संघांनी दखल घ्यायची. फास्ट खेळायचं खरं तर पहिला बॉल फेकला जाईल 2 वाजून 20 मिनिटांनी 2 वाजून 40 मिनिटांनी खरं तर पहिली इनिंग संपली पाहिजे याची देखील दोन्ही संघांनी दखल घ्यायच्या. प्रत्येक टीमला अलर्ट केलं गेलं. खरं तर आज थोडासा डाव डगमगला गेला थोडासा लेझी क्रिकेट पाहायला मिळालं त्याच कारणास्तव थोडंसं लेट झालं. खरं तर कालच्या रात्रीमध्ये 3 वाजता पूर्णपणे मॅचेस संपन्न झाल्या होत्या. आज भरपूरचा वेळ घेतला गेलाय. खरं तर अजून 3 सामने बाकी आहेत याच कारणास्तव सातत्याने वॉर्न केलं जातं आमच्या आयोजक कमिटीच्या माध्यमातून. मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल फेकण्यासाठी करोशी एक्सप्रेस विनय घरत पहिले षटक फेकण्यासाठी सातत्याने चांगली भूमिका राहिली. विनंतची मागील हंगाम करोशी गावासाठी खूप चांगलं राहिलं होतं. तब्बल 23 ट्रॉफ्या त्यांच्या नावावर राहिल्या होत्या. पहिलाच बॉल प्रचंड वेग शॉर्ट कव्हर मध्ये प्रोडक्शन पाहायला मिळतात जिथे एकवटले गेले सिंगलच्या मदतीने श्री गणेश झाला. बॅटिंग करत असताना पहिली धाव लागली येलो स्टार तारा संघाच्या नावावर. विनय गावंड वेगाने बॉल टाकण्यासाठी माईरॅप आणि चांगला बॉल फेकतोय. खरं तर वेग आहे त्याच्याकडे आणि त्याचाच उत्तर देत असताना पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. आनंद म्हात्रेसाठी पुढचा बॉल वेगाने टाकलेला पाठीमागे खेचलाय फटका शॉट फाईनला इनकाउंटर केलंय. महत्वाची विकेट आल्या गोल्डन डकचा ठिकाण ठरला. आनंद म्हात्रे बॅक टू द आउट. प्रॉपर झालं नाही. बॉल पडल्यानंतर बॅटच्या अप्पर एजला लागला आणि तदनंतर बॉल वलन घेत असताना पाठीमागे गेला. नवीन बॅटर मयूर जाधव आला. खरं तर चांगला खेळाडू आहे. चांगला खेळ त्याने देखील केला. बऱ्याच वर्षापासून त्याला देखील पाहतोय. यंगस्टर आहे आणि चांगला खेळ करतो. खरं तर नवी मुंबईमध्ये देखील त्याला सातत्याने आम्ही पाहत असतो. चांगला खेळ करतो. वलांकित दर्जाच्या स्पर्धा तो सध्या गाजवताना पाहायला मिळतोय. आणि इकडे आता आवश्यकता असेल टीमला संकटामध्ये महत्वाचा खेळाडू बाद झाला आणि इकडे डावाला सावरावं लागेल. हो इथे देखील वेगाने टाकलेला बॉल बॅकफुटला गेलेत आणि तदनंतर हलकीशी पॅडवर अदला गेला बॉल हा आणि पंचांनी हेरलं आणि सांगतात की लेग बायच्या स्वरूपात सिंगल आले आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येत भर पडेल. धावसंख्येत जाऊन पोहोचले 1-2 या आकड्यावर. चांगलं षटक फेकलं गेलं प्रोजेक्ट स्कोअरवर दाखवले जातात. विनय गावंड वेगवान गोलंदाज आहे. उंच पुरा असा गोलंदाज मलिंगा ऍक्शनने बॉलला फेकतोय. खांद्याचा वापर केला जातोय. प्रचंड वेग आहे. फास्ट अँड फ्युरियस विकेट किपरचा वेध घेत असताना जिथे निर्धाव बॉल फेकला गेला. विनय गावंडचं कौतुक करावं लागेल. वाखडण्याजोगी षटक फेकलं गेलं आतापर्यंत. स्वस्तिक म्हात्रेसारख्या एक मातबदार खेळाडूला शांत ठेवणं म्हणजे सोपं नाहीये या विकेटवर. जेव्हा जेव्हा स्वस्तिक म्हात्रे या मैदानावर येत असतो ना त्याच्या बऱ्याचदा त्याच्या नावावर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट राहिल्यात आणि स्वस्तिक म्हात्रेच्या बॅटमध्ये येतोय चौकार एक्स्ट्रा कव्हर रिजनला.
सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 7 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाला. पहिलं षटक राहिलंय आई केळंबा देवी करुष टीमच्या नावावर, विनय घरजच्या नावावर. कौतुक करावं लागेल. टाळ्यांचा प्रतिसाद दिला जातो गोलंदाजाला. पाच जास्तीचा वेळ घेऊ नका विनंती असेल. वारंवार सूचना येतात आयोजकांच्या, त्यात तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचं काम करतोय. फिल्डिंग लगेच सेट करायच्या. आता हवेमध्ये देखील विरलता पाहायला मिळतोय. थंड वातावरण आणि या शांत वातावरणामध्ये सुन्न करणारा सामना आपण पाहतोय. एका बाजूला कर्नाळा परिसरातील ताकदवान संघ पाहतोय, येलो स्टार तारा, आणि त्यांच्या विरोधात पेन विभागातील एक मातबदार संघ म्हणून ज्या संघाची ओळख आहे करुशी संघ. मागील हंगाम करुशी टीमसाठी चांगलं राहिलं होतं. मागाशी चर्चा केली होती विनय गरजची, आणि त्यांनी सांगितलं की मागील हंगामामध्ये आमच्या टीमच्या नावावर खरं तर 23 ट्रॉफ्या राहिल्या होत्या. ही दहशत राहिली होती खरं तर खरुशी टीमची. कौतुक करावं लागेल खरं तर या टीमचं. केलेला खेळ मग विनय गावंडच्या नेतृत्वामध्ये हा संघ खरं तर संघ खेळताना दिसतोय, आणि त्यांची बॅटिंग लाईनअप देखील तगडी आहे. धीरज गरज लेफ्टर सीमरचा वापर करत आला. पहिलाच बॉल व्हाईट बॉलचा इशारा येतो. अतिरिक्त मध्ये भर पडेल, आणि या सिंगलच्या मदतीने टिचकी मारत असताना धावसंख्या पुढे जाऊन पोहोचली आहे 8 या आकड्यावर. षटक क्रमांक 2 चा खेळ मार्गस्थ आहे. इकॉनॉमिक षटक फेकलं गेलं पहिलं. इथे देखील अनोख्या अदाकारीने फटका सजवला गेलाय. ऑन साइडला मिड ऑन आहे, तर चांगली फिल्डिंग पाहायला मिळतोय. तिकडे येतोय एक धाव. अगदी कासवाच्या गतीने धावसंख्या पुढे चालली आहे. स्वस्तिक मात्र देखील शांत डोक्याने खेळ करतोय. त्याच्या डोक्यात देखील अनेक प्लॅनिंग असतील. आता 12 पाडा एंड करून गोलंदाजीवर पाहतोय धीरजला. धीरज गरज चांगला गोलंदाज आहे. डाव्या हाताचा गोलंदाज येतो ना तेव्हा त्याच्याकडे ॲडव्हान्टेज बऱ्याचदा मिळताना पाहायला मिळतो. ओव्हर द विकेटने बॅटची अतली कडा, लेमन कट, रुबी कट, चायनीज कट, आणि विकेट किपरने टिपला असेल आणि संपलाय. मयूर जाधवचा खेळ बॅटिंग करत असताना मोठा अडथळा दूर केलाय. फलंदाज होईल मयूर आउट. ब्रदर्स पाहायला मिळतात. म्हात्रे ब्रदर्स मैदानच्या आतमध्ये. खरं तर संकेत म्हात्रे आणि त्याच्या साथीला स्वस्तिक म्हात्रे, दोन बंधू मैदानच्या आतमध्ये. भारतीय संघामध्ये आपण पाहिलं पठाण ब्रदर्स, आणि इकडे म्हात्रे ब्रदर्सला पाहतोय. खरं तर या जोडीकडे लक्ष असेल. आता तमाम तारावासियांचं लक्ष वेधलं असेल खरं तर या जोडीकडे. इकडे चांगला खेळ करावा लागेल या जोडीला या मॅच मध्ये. खरं तर प्रवास थोडासा डगमगला गेला. आनंद म्हात्रे महत्वाची विकेट गेली. त्यानंतर मयूर जाधव बाद झाला. संकेतसाठी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा येतोय संतोष चौधरी सरांचा, आणि अतिरिक्तच्या मदतीनं धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे डबल डिजिटल मध्ये 10 या आकड्यावर. फिल्डिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय व्हाईट साठी. चेक केलं जाईल. सागर फराड, ओम साई MTC लाईव्ह वाहिनीचे सर्वे सर्वा सागर फराड यांच्या माध्यमातून खरं तर चेक केलं जातं. आणि टेक्निकल तिसरे पंच आपण या स्पर्धेचे मुख्य आयोजक रोशन सर यायचं पा कंट्रोल रूम मध्ये. व्हाईट साठी रिव्ह्यू घेतला फिल्डिंग टीमने, चेक करायचं आहे. धीरज मात्र असेल तर या, पण लगेच या. पंचांचा निर्णय वाईट, पण फिल्डिंग टीमने रेफर केलाय आणि ते मात्र चेक केलं जातं. वाईट आहे आणि वाईटच राहणार आहे. रिव्ह्यू संपलाय फिल्डिंग टीमचा, आणि धावसंख्या जाऊन पोहोचली डबल डिजिटल मध्ये 10 या आकड्यावर.
दाखवलं जातं लाईनच्या बाजूने बॉल चाललाय. लाईन बिलॉंग टू अंपायर आणि पंचांचा योग्य निर्णय. ओ फटका हवेमध्ये खेचला. दिलीप आलेत 40+ खेळाडू काय झेल टिपला आणि संकेत म्हात्रेला जावं लागतं माघारी. तिसरा धक्का पडझड चालू आहे. एका मागोमाग एक धक्के लागले. 10ला तिसरा धक्का लागलाय. संकेत म्हात्रे आउट. प्लसचा खेळाडू उत्तम जोशी दाखल झालाय. बऱ्याच वर्ष उत्तम जोशीने देखील या टीमचं नेतृत्व केलं. आता खरं तर गरज आहे यंगस्टरच्या संधी दिली. राकेश म्हात्रेच्या नेतृत्वामध्ये हा खरं तर संघ खेळताना दिसतोय. थोडंसं संकेत नाराज आहे. अमित पाटील सारखा देखील खेळाडू या टीम मध्ये आहे. त्यामुळे अमित पाटील मध्ये क्षमता आहे आणि खरं तर रायगड समालोचक असोसिएशनचे सदस्य ते देखील आहेत. आणि बऱ्याचदा मग त्यांनी केलेला चांगला खेळ जेव्हा जेव्हा संघ अडचणीमध्ये असताना अमित पाटीलने चांगला खेळ केलाय. हो इथे देखील अलॉंग द कार्पेट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सहज आणि सोप्या पद्धतीने बॉलला अगदी ऑस्ट्रेलियन स्ट्राईकने बॉलला अडवत असताना पाहायला मिळतात. रोहन चांगली फिल्डिंग करतोय डीप मध्ये. एकच धाव येत असताना पाहायला मिळतोय. कोंडी केले खरं तर गोलंदाजी करत असताना धीरज घरतचं षटक वाखडण्याजोगी पाहायला मिळतोय. मोठ्या फटक्यांपासून वंचित केलं. खरं तर स्वस्तिक म्हात्रे सारखा एक माताबदार खेळाडू आहे त्याला देखील शांत ठेवलंय. ओहो हो फटका एक्स्ट्रा कव्हरला फटका फसला आणि महत्वाची विकेट आल्या. 1 मोर विकेट डाऊन. स्वस्तिक म्हात्रे बॅक टू द आउट. जल्लोष सुरू झाला खरं तर करुशी संघाच्या. भूषण बॉल खाली. खरं तर दुसरी धाव येत असताना पाहायला मिळतोय. डीप बॅकवर्ड पॉइंट कडे बॉलला चांगला अडवलं गेलं. भूषण अगदी वेगाने आलं. बॉल अगदी गोलीच्या बुलेट शॉट पाहायला मिळाला होता अमितच्या बॅट मधून. बॅकफुटला गेले आणि त्यानंतर स्लॅश केलं या बॉलला आणि 2 धावा एकवटल्या गेल्यात. कर्नला चॅम्पियन ट्रॉफी 2026 मान्यश्री अजय शेठ पाटील सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आर्थिक सहकार्य लाभलंय. त्यांचं देखील करूया मनापासून आभारी आहोत. त्याचबरोबर मंगेश दादा वाकडीकर रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष लाल दिव्याच्या गाडीमध्ये खरं तर या परिसरातील एकमेव व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून RPL सारखी मानाची स्पर्धा खरं तर या स्पर्धेला 6 पर्व कंप्लीट करणे यशस्वी आयोजक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्याचबरोबर शशिकांत पाटील दादांना पाहतोय. तारा राणी ट्रॅव्हल्सचे सर्वे सर्वा. त्याचबरोबर संतोष कृष्णा पाटील एक दमदार व्यक्तिमत्व. दिनेश पांडुरंग पाटील कर्नाला ग्रामपंचायत माजी सदस्य. त्याचबरोबर युवा नेते. त्याचबरोबर उद्योगपती चंद्रकांत शंकर पाटील यांचं आपण पाहतोय. फ्लेक्स लावले गेलेत खरं तर ब्लॅक स्क्रीनच्या बाजूला आपण पाहतोय. त्याचबरोबर एक दमदार युवा नेतृत्व हरेश लक्ष्मण पाटील दादांना पाहतोय. हे खरं तर प्रत्येक मान्यवरांना स्क्रीनवर दाखवलं जात आहे. चांगलं बॅटर. षटक क्रमांक 3 ला होतोय सुरुवात. अनिकेत गोलंदाजी मार्गवर. ओ पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये फटका चांगला होता. फिल्डर आहेत चांगली फिल्डिंग पाहायला मिळतोय. लगातार 3 षटकारांसाठी 2919 सतीश शेट कानाडे यांच्या मधून.
अमित साठी पुढचा बॉल, छोटा पॅक बडा धमाका. इकडे धमाका दाखवायची खरं तर वेळ आल्या. धावसंख्या फलकावर पाहायला गेली तर 14 पाहायला मिळतो. खरं तर थोडासा प्रवास खडतर राहिला आज बॅटिंग करत असताना येलो स्टार तारा संघाचा आणि त्यांच्या विरोधात आई केळंबा देवी करुशी संघ. चांगली बॉलिंग लाईनअप देखील मोठा आहे आणि इकडे समोर बॉलला खेचला गेला. ऑन साइडला विनय घर देतात बॉलच्या खाली. दुसरीचा कॉल आणि यस, दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली. रन बिटवीन द विकेट अप्रतिम पाहायला मिळतो आणि अमित टेक्निकल फटके खेळण्यासाठी जाणला जातो हे सांगत असताना षटक क्रमांक 3 चा खेळ मार्गस्थ अनिकेत पाटील आतापर्यंत 2 बॉल डिलिव्हर केलेत आणि 4 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. सतीश शेट कानाडे यांच्या माध्यमातून 3 षटकारासाठी 2919 2919 रुपये पहा बक्षीस आहे खरं तर. आणि हे बक्षीस कोणाच्या नावावर राहील? तारा टीम साठी खरं तर हे बक्षीस पारितोषिक लावण्यात आलंय. सतीश शेट कानाडे यांच्या माध्यमातून त्यांचं देखील कौतुक. खरं तर या स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून बायसायकल देण्यात आलंय. त्यांचं करूया सहर्ष स्वागत. उत्तम म्हात्रेला चांगला खेळ करावा लागेल. ज्या बॅटिंगसाठी ओळखला जातो, शांत खेळ करतोय तो देखील. ओ मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फास्ट अँड फ्युरियस. अनिकेत पाटीलचा पलटवार पाहायला मिळतो या मॅच मध्ये. आतापर्यंत करुशीच्या गोलंदाजाने नाकी 9 करून ठेवला, मात्र एखादा मोठा फटका या मॅच मध्ये रंगतता आणू शकेल. उत्तम जोशीला करून दाखवावं लागेल. हीच ती खरी वेळ आहे. हो इथे देखील ग्लान्स केला, फक्त दिशा दिली बॉलला. सिंगल कंप्लीट केली आहे आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 18 या अंकांवर. खरं तर अंकांचा खेळ आपण पाहतोय आणि क्रिकेटच्या कुल क्षेत्रावर अंकांना भरपूर महत्व आहे. एका मग रनासाठी संघर्ष चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. मात्र शंखनाद करणारा एखादा मोठा फटका अमित पाटीलला ठोकावं लागेल. खरं तर त्या अपेक्षेमध्ये आता पॅव्हलियन देखील शांत पाहतोय. ओ पुढे जाऊन ओ स्टेप आउट केला होता आणि इथे मात्र बेल उडाल्या गेल्यात आणि महत्वाची विकेट आली. अमित पाटील बॅक टू द आउट. षटक क्रमांक 3 साठी 4 षटे आधी दिलीप आलेत. लेजंड खेळाडू आहे, 40+ चा खेळाडू आहे खरं तर हा. पण नेक्स्ट मॅच साठी सज्ज राहायचंय. मानसी स्पोर्ट डेरवली आणि त्यांच्या विरोधात भवानी फायटर्स. रावे टीमच्या कॅप्टनला विनंती असेल निखिल या टॉस साठी. आणि दुसऱ्या बाजूला खरं तर अतुल भोईर यांचा संघ पाहायला मिळेल. एका बाजूला पेन विभागातील संघ आणि दुसऱ्या बाजूला पनवेल परिसरातील संघ. आणि इकडे देखील तेच बॅटल पाहायला मिळतोय, पनवेल विरोधात पेन. आतापर्यंत गोलंदाजी करणारा ही केळंबा देवी खरुशी संघ हाबी होत असताना पाहायला मिळतो या मॅच मध्ये. थोडस बॅटिंग लाईनअप स्वस्तिक म्हात्रे बाद झाल्यानंतर एकामागोमाग एक धक्के लागलेत. इकडे उत्तम जोशीला आता खेळ चांगला करावा लागेल. दिलीप पुढचा बॉल फेकत असताना कमी गतीने टाकलेला, गती काढली गेली या बॉल मच्छी आणि पाठीमागे चाललाय बॉल लॉंग स्टॉपला. फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग होत असताना पाहायला मिळते. एकवटली गेली सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय 19 या आकड्यावर. 5 बाद 19. खरासा थोडासा डाव दगमगलाय. दयनीय परिस्थिती पाहायला मिळतोय फलकावर. खरं तर तारा संघाचा विचार केला तर बऱ्याचदा मोठ्या धावसंख्येसाठी ओळखला जाणारा संघ आज थोडासा डगमगताना पाहायला मिळतोय. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेगला फटका सजवायचा प्रयत्न होता राहुल म्हात्रे यांचा, मात्र खरं तर सिंगल आल्या. सिंगलच्या मदतीने धावसंख्या दुसरं दशक लागलं बॅटिंग करत असताना. 20 धावा 20 धावा पाहायला मिळतात आणि आतापर्यंत जर बॉल फेकले गेले तर 20 आणि त्यामध्ये धावा देखील 20 आल्यात. 4 बॉलचा शेवटचा खेळ बाकी आहे. 4 मध्ये 2 षटकार आले तर एक चांगला फायटिंग स्कोर होऊ शकतोय. हो परत एकदा
ऑफ ब्रेक पाहायला मिळाला आणि इथे मात्र यष्ट्या वर जोराने बॉल फेकून दिला आणि यष्ट्या उद्ध्वस्त करत असताना राहुल मात्रे बॅक टू द आउट. या षटकातील 3 बॉलचा खेळ बाकी आहे आता खरं तर आणि धावसंख्या पाहायला मिळते 20 या आकड्यावर. नवीन बॅटर राकेश म्हात्रे, कॅप्टन, नेता, दिशक, तारणारा. आता दिशा द्यावी लागेल खरं तर या धावसंख्येला राकेश म्हात्रेला. हो, मन बनवलं पाठीमागे जाऊन खेळण्याचा आणि इथे मात्र डॉट बॉलची होते समाप्ती. चांगला बॉल डिलिव्हर केला. 2 बॉलचा खेळ बाकी आहे अजूनही. राकेशला एखादा मोठा फटका सजवावा लागेल. खरं तर एका मोठ्या फटक्याने एक चांगला धावसंख्या सेट होऊ शकतो. जर 2 मोठे फटके आले तर एक चांगली टोटल होऊ शकतो आणि मग डिफेंड करायला देखील मजा येईल. खरं तर तारा संघाची बॉलिंग लाईनअप देखील चांगला आहे. परत एकदा पाठीमागे नो लुक शॉट. बॉल पडल्यानंतर कट झाला आणि विकेट किपरचा वेध घेत असताना चांगला बॉल डिलिव्हर केलाय. दिलीपचं षटक देखील चांगलं राहिलंय. खरं तर दिलीप पाटील सबसे कातील आतापर्यंत या षटकामध्ये नाकी 9 करून ठेवलाय. 5 बॉल डिलिव्हर केल्यात आणि त्यामध्ये 2च धावा खर्च केल्यात. पुढचा बॉल राकेशसाठी. हो, पुढे जाऊन स्टेप आउट केला होता राकेश म्हात्रेने आणि इथे देखील स्टंपिंग झाली आहे विकेट किपर करून आणि राकेश म्हात्रेला देखील जावं लागतं माघारी. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर येलो स्टार तारा संघाने बॅटिंग करत असताना 20 धावा केल्यात. 21 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. तर टॉस साठी यायचा. टॉस का बॉस. टॉस बॉक्स मध्ये केलं जाईल टॉस आणि खरं तर मजा येईल या मॅचला. हेड अँड टेल टॉस केलं जातं. ओमकार पाटील राबे आपण आला असेल तर या मुख्य व्यासपीठावर. खरं तर राबे टीमचे अष्टपैलू खेळाडू आणि पेन टेनिस बॉल क्रिकेट मधला एक नामांकित खेळाडू, वलयांकित खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. खरं तर रायगड प्रीमियर लीग देखील या ओमकार पाटीलने गाजवली होती. ओमकार पाटीलला विनंती असेल या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. टॉस केला जातोय. रोशनजी पाटील यांच्या शुभ हस्ते. खरं तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत आणि कॉल मागितलं जातं. आणि कॉल आता मात्र अतुल ने कॉल डेरवली. टॉल हेड इज कॉल. यस, हेड आलाय. टॉस जिंकला डेरवली टीमने. निर्णय काय असेल सांगतो निर्णय. लगेच सांगायचा. क्विक. आणि मायक्रोफोन वर जोडले जातील. अविनाश ठाकूर तोपर्यंत थांबतोय. पाहत राहा, ऐकत राहा. कर्नाला चॅम्पियन ट्रॉफी 2026 हे खमाल आणि एका मागोमाग एक तारा संघाचे फलंदाज इथे बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले आणि जास्तीच्या धावा करू शकले. जरा स्पीडअप करा. यापुढे अजून आपल्याला 2 मॅचेस कव्हर करायचे. नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये पनवेल तालुक्यातील पळसपे विभागाला बिलॉंग करणारा मानसी स्पोर्ट्स डेरवली आणि त्यांना फाईट करताना पाहायला मिळेल पेण तालुक्यातील दादा संघ भवानी फायटर्स रावे. तर चालू मॅच एका बाजूने आई केळंबा देवी खरोशी तर त्यांना फाईट करताना टीम 11 स्टार तारा. आज या 11 ताऱ्यांना चमकावं लागेल. धावफलकावरती धावा कमी लागल्यात परंतु लो स्कोरिंग सामना सुद्धा आम्ही फाईट करू शकतो हे मात्र प्रतिस्पर्धी संघाला दाखवून द्यावं लागेल. आणि हेच दाखवून देण्यासाठी बॉलिंग मार्कवर षटक पहिलं आणि बॉलिंग मार्कवर गोलंदाज तयार.
तारा संघाचा सर्वाधिक मोठा सितारा स्वस्तिक मात्रे. समोर फलंदाजीसाठी सलामीची आघाडीची जोडी रोहन पाटील आणि दुसऱ्या बाजूने प्रवीण पाटील. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज रोहन पाटील. पहिला बॉल, पंचांचा ग्रीन सिग्नल. डावाला सुरुवात. लेट्स प्ले. विश यू व्हेरी ऑल द बेस्ट बोथ ऑफ द टीम्स. पहिला बॉल आडव्या पाटनं फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. येस, धावांचा बचाव होऊ शकतोय हे सांगणारा पहिल्या बॉलवर ड्रीम विकेट. मागच्या मॅचचा हिरो इथे पहिल्या बॉलवर परतताना पाहायला मिळतो. कारण समोर स्वस्तिक सारखा खेळाडू होतो ज्याला सुद्धा पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच मिळाली होती आणि तो आता मैदानाच्या बाहेर होत असताना रोहन पाटील आपण पाहता. मोठा धक्का. 21चा पाठलाग करत असताना तुम्हाला पॉझिटिव्ह इंटेंटनं बॅटिंग करणं गरजेचं, किंबहुना प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवणं गरजेचं, प्रसंगावधान दाखवणं गरजेचं आहे. कारण सामना आपल्या मुठीमध्ये जास्तीची मूठ आवडली तर सामना दूर निसटू सुद्धा शकतो. त्यामुळे इथून मात्र सिंगल डबलला प्राधान्य द्यावं लागेल आणि मॅचच्या परिस्थितीला अनुकूल फलंदाजी तुम्हाला करावी लागेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये 40+ एक लेजंड खेळाडू दिलीप पाटील. ओहो, स्वीप करण्याचा प्रयत्न होता. स्कूपचा फटका अटेम्प्ट केला होता परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती आपण होत असताना पाहता. प्री डिटरमाइन स्ट्रोक, प्री मेडिटेड स्टॉर्ट अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. बॉलची लाईन लेंथ पाहिली नाही. आधीच मन बनवलं होतं की एखादा स्कूपचा फटका येऊ दे परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क पाहायला मिळाला नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. स्वस्तिक बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होते. पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल चांगला फटका पाहायला मिळाला परंतु क्षेत्ररक्षण आता थोडंसं अव्वल दर्जाचं करावं लागेल कारण धाव फलकावरती धावा कमी आहेत. त्यामुळे आता येणाऱ्या मिसफिल्डिंग तुमच्याच अंगलटी येताना पाहायला मिळतील. एक धाव इथे घेतले. प्रवीण पाटील स्ट्रायकिंग एंडवरती आपला पाहायला मिळतात. 21 धावांचा पाठलाग करण्यासाठी टीम उतरली आणि ते प्रवीण स्ट्राईकला आले. सलग 2 बॉल 2 षटकार जर लगावले तर प्रतीक पाटील यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. प्रवीणसाठी पारितोषिक लागले आणि आता पाहूयात पुढचा बॉल. हलक्या हाताने फक्त ढकललंय. त्याला माहिती आहे सध्या षटकार चौकारांची गरज नाही तर सिंगल डबल न सुद्धा सामना जिंकू शकतोय. इथे मात्र काय घडलंय बघा. 2 धावा कंप्लीट गेल्यात. गॅप मध्ये बॉल चाललाय. थोडंसं आता खळबळजनक वातावरण तारा संघाच्या खेम्यामध्ये पाहायला मिळतं. आता गरमाहट वाढते सामन्याची. लो स्कोरिंग सामना आहे परंतु चांगली बॉलिंग झाली, चांगली फिल्डिंग झाली तर सामना पाहायला फार मजा येईल. चित्त थरारक सामन्याकडे सुद्धा वळण घेऊ शकतो हा सामना. पुढचा बॉल. सूरज गावण यांच्याकडून पारितोषिक आलं. प्रत्येक षटकारासाठी प्रवीण पाटील यांना 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. प्रवीणसाठी आज ATM खुलं केलं. सूरज गावण यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारास 500 आलेत आणि प्रतीक पाटील यांच्याकडून सुद्धा सलग 2 बॉल 2 षटकारासाठी 1000 आहेत. धावफलकावरती धावा 4. 5 बॉलचा खेळ संपला. P1चं षटक प्रगतीपथावर. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. लाऊड अपील मध्ये उत्साह आहे, आत्मविश्वास नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. षटक संपलं पहिलं आणि सार्थक माफ करा स्वस्तिकनं धावा खर्च केला फक्त 4. जिथे आता विजयासाठी येणाऱ्या 18 बॉल आणि 17 धावांची गरज. जास्तीची टीम मीटिंग घेऊ नका. त्वरित आपला गोलंदाज तयार ठेवा. काय रणनीती आखली आता ही रणनीतीनुसार जी प्लॅनिंग आपण आखली आहे प्लॅनिंगनुसार आता गोलंदाजी करणं गरजेचं आहे. आता येणाऱ्या 18 बॉल आणि 17 धावांची गरज. प्रमुख फलंदाजांच्या विकेट गेल्या तर खरोशी संघ सुद्धा दबावात येताना आपल्याला पाहायला मिळेल. 18 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता असताना आता टाईट लाईन टाईट लेंथ टाकावी लागेल. तर पुढच्या काही गोलंदाजांना स्वस्तिकनं तर त्याचं काम केलं. धावा रोखण्याचं काम केलं. फक्त 4 धावा खर्च केल्यात. इकॉनॉमिकल षटक स्वस्तिकच्या माध्यमातून हाताळण्यात. त्याचा बॉलिंग मार्कवर राकेश म्हात्रेला आपण पाहता. राकेशला सुद्धा चांगली गोलंदाजी करणं आवश्यक आहे. संघाचा सरसेनापती, संघाचा कॅप्टन. आता कॅप्टनला चांगली कामगिरी करणं गरजेचं असेल. आतापर्यंत आपण पहिली मॅच दोन्ही टीमची पाहिली तर
कुठेतरी एकतर्फी विजय दोन्ही टीमने मिळवला होता, जिथं तारा संघानं चौथ्या षटकाखेरीज तो सामना फिनिश केला होता आणि खरोशी संघानं सुद्धा 4 ओव्हरमध्येच ती पहिली मॅच फिनिश केली होती. आणि तदनंतर या दोन संघादरम्यानची लढत आणि ज्यामध्ये आतापर्यंत नक्कीच पारितोषिक असणार आहे इथे प्रवीणसाठी, की प्रवीणने एखादा षटकार मारावा आणि खरोशी संघानं टाळ्या वाजवाव्या, यासाठी सूरज गावड यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज. चला तारा संघ अधिकचा वेळ आपण घेता, वारंवार फिल्डिंग मध्ये होणारे बदल, दुसरं षटक प्रगतीपथावर, 18 बॉल 17ची गरज. दोनही बॅट्समन सज्ज आहेत. रनअप बॉल इक्वेशन पेक्षा कमीचं इक्वेशन आहे. 18 बॉल आणि 17 धावा. राकेश तय्यार पंचांच्या डाव्या बाजूला बारापाडा गाव एंड कडून गोलंदाजी करत असताना पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट ना. पहिला बॉल स्लॉट मध्ये होता, समोर मारलाय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, परंतु फटका फसलाय. लॉंग ऑनच्या हातामध्ये झेल देऊन फलंदाज बाद. प्रवीण पाटील माघारी. दुसरा धक्का बॅटिंग करत असताना देवी खरोशी संघाला. दाखल झालेत. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज त्यांच्यासाठी सुद्धा असणारा. सूरजी गावणेच्या माध्यमातून हे पारितोषिक दिलं जाईल. आपल्या गावातील खेळाडूंना दिले जाणार हे प्रोत्साहन. कोणही अर्थातच खरोशी संघाच्या कोणत्याही फलंदाजाने षटकार लगावते सूरजी गावणेच्या माध्यमातून हे 500 रुपयाचा कॅश प्राईज दिलं जाईल. बॉलिंग मार्कवर राकेश मात्र कमबॅक करून देते आपल्या संघाला. एक ब्रेक थ्रू त्याने दिलाय. आता 17 मध्ये 17. ओहो, उडवलाय बॉल. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक, परंतु कोणताही खेळाडू बॉल खाली पोहोचत नाहीये. नो मॅन्स लॉन्ड मध्ये बॉल पडला आणि तिथून मात्र 2 धावा सुद्धा कंप्लीट केल्यात. 17 मध्ये 17ची गरज असताना सातत्यानं मोठमोठे स्ट्रोक अटेम्प्ट केले जातात. लॉफ्टेड ड्राईव्ह आपण पाहता, परंतु 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. 2च्या मदतीने आता विजयासाठी 16 बॉल आणि 15 धावा. आपण पाहताय मैत्री ग्रुप तारा आयोजित करणारा चॅम्पियन ट्रॉफी 2026 हे पहिलं दिमागदार पर्व आणि या पहिल्या पर्वातली ही चौथी रजनी आपण पाहता. उद्या अंतिम रजनी आपल्याला पाहायला मिळेल. सुपर 12, सुपर 6च्या मॅचेस, सुपर 3च्या मॅचेस आणि कोणत्या संघ या स्पर्धेचा विजेता राहील ह्याच्याकडे सर्वच प्रेक्षकांच्या नजरा असतील. कारण या स्पर्धेमध्ये दिली जाणाऱ्या मालिकावीर खेळाडूसाठी आकर्षक इलेक्ट्रिक 2 व्हीलर EV स्कूटी आपण पाहता. कोणता खेळाडू या मैदानावर ते मालिकावीराची स्कूटी पटकावेल, कोणता खेळाडूच्या 3 सायकल आहेत ब्रँडेड स्पोर्ट्स सायकल, अर्थातच बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डर साठी. ऑन साइडला फिरून मारलाय, हुक केलाय, धावा बुक केल्यात. बॉल चाललाय एक टप्पा घेत सीमा पार, लॉंग लेग बॉडी लाईनच्या बाहेर, चौकार. नक्कीच अशा फटक्यांची गरज आहेच. रनअप बॉल इक्वेशन आहे, परंतु सामना सोपा करायचा तर एखादा प्रेशर रिलीजिंग शॉट सुद्धा आवश्यक असतो आणि हा फटका इथे मारण्याचं काम फलंदाज जयेंद्रच्या माध्यमातून राकेशच्या अगेन्स्ट. आता आक्रमण, पुढचा बॉल ऑन साइडला, पुन्हा एकदा बॉल उंच उंच आणि उंचच गेलाय. अंतर कमी कापलं होतं परंतु खेळाडू पोहोचू शकले नाहीये. 2 धावा पूर्ण, तिसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि इथून मात्र तिसरी धाव सुद्धा घेतली जाते. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, जिथे असं वाटत होतं झेल होईल, तदनंतर असं वाटलं होतं 1 धाव होईल. हे केरीला दुहेरीमध्ये आणि तदनंतर बोलता बोलता दुहेरीला तिहेरीमध्ये कन्वर्ट केलं आणि या 3च्या मदतीने टीमची टोटल पुढे चालली 13-1, 13ला 2. आता विजयासाठी
अजूनही आवश्यकता असेल 14 बॉल आणि 8 धावांची. सामना थोडासा सोपा झालाय. एकतर्फी लढतीकडे आज सामना वळतोय की काय, परंतु कालच्या रजनीमध्ये जशी गोलंदाजी केली होती ना, तशा प्रकारची गोलंदाजी आजच्या रजनीमध्ये इथे मात्र करावी लागेल. काल सामने डिफेंड होत होते, यावेळेस रिव्हर्स लॅप करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉल अतिरिक्त बाहेर. इथे मात्र वाईट कॉल केला जातो आणि वाईटच्या मदतीने टीमची टोटल धावफलकावरती 14 आपल्याला पाहायला मिळते. आता येणारे 14 बॉल आणि 7 धावांची गरज. 14 चेंडू 7 धावा. लो स्कोरिंग मॅच डिपेंड होईल का? जर डिफेंड करायची असेल तर आज राकेश म्हात्रेला चांगली गोलंदाजी करावी लागेल. शेवटचे 2 बॉल या दुसऱ्या षटकातले. यावेळेस पुन्हा एकदा रिव्हर्स लॅप करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. थ्रो थोडासा खराब. 2चा प्रयत्न आणि पुन्हा एकदा काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. जणू काय या मैदानावर धावांचा सेल लागलाय की काय. बाय 1 गेट 1 फ्री ऑफर चालू आहे आणि एकावर एक फ्री दिली जाते आणि या 2च्या मदतीने टीमची टोटल 16 धावा. आता समीकरण 13 बॉल आणि 5 ची गरज. 13 चेंडू 5 धावा. समोर दिलीप पाटील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. फिल्डिंग मध्ये आता थोडासा बदल आपल्याला पाहायला मिळतोय. 13 बॉल आणि 5 धावा. कमी गतीचा बॉल पेस मध्ये बीट केलं फलंदाजाला आणि इथून मात्र 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 8च्या सरासरीनं 16. आता येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये 2.50च्या सरासरीने तुम्हाला फक्त आणि फक्त 5 धावा करायच्यात. आता पाहूया त्या 5 धावांसाठी शेवटचं षटक पाहायला मिळेल का याच षटकामध्ये सामना फिनिश होतोय. चला आपला गोलंदाज बॉलिंग मार्कवर रेडी ठेवा. कमीत कमी टीम मीटिंग आणि सामन्याला सुरुवात करा. आणि जसा सामना संपेल नेक्स्ट मॅच मध्ये इन ॲक्शन मध्ये 2 संघ पाहायला मिळतील. मानसी स्पोर्ट्स डेरवली आणि दुसऱ्या बाजूने भवानी फायटर्स रावे. डेरवली टीम आपण नाणेफेक जिंकला, आपला निर्णय कळवायचा. फिल्डिंग करण्याचा निर्णय आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले भवानी फायटर रावे संघाला. जसा सामना संपेल डेरवली संघाचा संपूर्ण स्क्वॉड मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंगची सजावट करेल आणि बॅटिंगसाठी आपण भवानी फायटर्स रावे टीमला पाहणार आहोत. 4 षटकांची ती मॅच असेल, परंतु चालू सामन्यामध्ये 12 बॉल आणि 5 धावांची गरज. चला बॉलर अधिकचा वेग घेऊ नका. बॉलिंग मार्कवर गोलंदाज तयार. सौरभला आपण पाहता. समोर फलंदाज एका बाजूने दिलीप पाटील, दुसऱ्या बाजूने जयेंद्रच्या बॅटमधून धावा येताना पाहायला मिळाल्यात. दुसऱ्या बाजूने दिलीप थोडासा संघर्ष करतोय, परंतु सामना आपल्या मुठीमध्ये. सामना हातामध्ये. हा सामना निसटून चालणार नाही. हा सामना फार महत्वाचा, कारण ह्या सामन्यातून जर विजय प्रस्थापित केला तर आपला संघ कुठेतरी सुपर 12 कडे वाटचाल करताना पाहायला मिळेल. काल ए पोल होता या स्पर्धेमधला आणि ए पोल मधून 2 संघ पुढे गेले सुपर 12 मध्ये, ज्यामध्ये उरणचा जीपी क्लब फुंडे आणि तदनंतर शेवटच्या मॅच मध्ये पनवेल परिसरातील प्रवीण गरजचा मंगलमूर्ती काउंद्रे टीम आपण पाहिली. परंतु आजच्या दिवसामध्ये सुपर 12 मध्ये कोण? कर्णाला परिसरातील 11 स्टार तारा की जीते विभागातील केळंबा देवी खरोशी. सध्या तरी खरोशी संघ आतापर्यंत हावी राहिला. चांगला बॉल इथे डिलिव्हर्ड केला. पंचांच्या डिसिजनला चॅलेंज केलं. वाईटसाठी हा रेफर केला. तिसरे पंच इथे जोडले जातील. चला इट्स अ फेअर डिलिव्हरी. पंचांच्या निर्णयाला आपण चॅलेंज केलं होतं, परंतु हा बॉल योग्यरित्या वाईड लाईनच्या गाईडलाईनच्या आतमध्ये, त्यामुळे डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. 11 बॉल 5 ची गरज. फुल टॉस होता. फुल टोल वसूल करण्याची नामी संधी. फटका फसलाय आणि तिथे मात्र जेल सुद्धा सुटलाय. सातत्याने होणाऱ्या चुका. आधीच धाव फलकावरती धावा कमी आहेत, बँक बॅलन्स कमी आहे आणि इथे मात्र जेल ड्रॉप होतात. खर्च जास्तीचा होतोय आणि पुन्हा एकदा 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. बॉल आणि 3 धावा. चांगलं डीजे ऑपरेटिंग डीजे कोणाल यांच्या माध्यमातून. हो हो हो, फटका चांगला आहे. फटक्यामध्ये वजन. धावा मिळाल्या. अर्धा डझन ठोकलाय. लांबच लांब षटकार.
मध्ये बॉलरचं फार महत्व असतं आणि डावखुऱ्याचा गोलंदाज धीरज गरज ज्यानं एक षटक